बँकेच्या खातेदारांना मोठा अलर्ट दिला आहे। आता या नवीन 5 नंबरवरून आलेले कॉल्स तुम्ही कधीच उचलायचे नाहीत, अन्यथा तुमच्या खात्यातील सर्वच्या सर्व पैसे गायब होऊ शकतात। 2024 मध्ये लाखो बँक खातेदारांच्या खात्यावरील खूप सारे पैसे उडाले आहेत। त्यामुळे सायबर क्राईमच्या पोलीस खात्याने आता हे 5 नंबर आता शोधून काढले आहेत। या 5 नंबरवरून आलेले कॉल्स तुम्हाला कधीच उचलायचे नाहीत। त्यामुळे कोणकोणते 5 नंबरचे कॉल्स आहेत जे तुम्हाला कधीच उचलायचे नाहीत, सर्व बँकेच्या खातेदारांनी लक्ष देऊन बघा। देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर आता इथून पुढे तुम्ही या 5 नंबरवरून आलेले कॉल्स कधीच उचलायचे नाहीत। त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणते ते 5 नंबर आहेत। लक्ष देऊन सर्व बँकेच्या खातेदारांनी बघा कोणते 5 नंबर आहेत। मित्रांनो, हे जे तुम्हाला कॉल्स येत असतात तर ते या 5 नंबरवरून तुम्हाला कॉल्स येत असतात आणि हे कॉल्स अनोळख्या नंबरवरून तुम्हाला येत असतात। म्हणजेच तुमच्या मोबाईलमध्ये हे नंबर कधीच सेव्ह नसतात। त्यामुळे कोणीतरी एखाद्या पाहुण्याने किंवा आपल्याच एखाद्या नातेवाईकांनी नवीन नंबर घेतला आहे की काय, म्हणजेच नवीन सिम कार्ड घेतलं की काय, या उद्देशाने आपण तो कॉल उचलतो आणि हा कॉल उचलला की लगेचच तुमच्या खात्यावरील हे पैसे कट होतात, म्हणजेच पैसे सर्व काही उडवले जातात। आता तर हे फसवणूकदार इतके चालाक झाले आहेत की तुमच्या बँकेच्या संबंधित कोणतीही माहिती दिली नसताना, बघा तुम्ही कोणतीही माहिती दिली नसताना सुद्धा तुम्ही फक्त त्यांचा कॉल उचलला की लगेचच तुमचा मोबाईल ते हॅक करू शकतात। आणि एकदा का तुमचा मोबाईल हॅक झाला की लगेचच तुमच्या मोबाईलमधील सर्वच्या सर्व माहिती त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये तिकडे दिसते। त्यामुळे तुम्हाला यासाठी एक काम करायचं आहे, ते म्हणजे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्या 5 नंबरवरून आलेले हे फसवणूकदाराचे कॉल्स तुम्हाला कधीच उचलायचे नाहीत। मग ते 5 नंबरवरूनच कॉल तुम्हाला करत असतात तर ते 5 नंबर तुम्हाला एका वहीवरती लिहून घ्यायचे आहेत। म्हणजे ज्यावरून तुम्हाला जर कॉल त्यांचा आला तर तुम्हाला तो कॉल कट करायचा आहे, कधीही उचलायचं नाही। तर ते 5 नंबर कोणते आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, हे 5 नंबर तर तुम्हाला मी आता सांगणारच आहे। त्याआधी आपण हे फसवणूकदार कशा प्रकारे 5 प्रकारे तुमची फसवणूक करतात तर ती व्यवस्थित डिटेल्स तुम्हाला 5 प्रकार सांगतो ज्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे तुमची जर फसवणूक कधी होऊ नये असे वाटत असेल तर हे 5 प्रकार नक्की बघा। आता बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो फसवणुकीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे हे जे सायबर चोरटे असतात तर ते काय करतात बघा की त्यांनी जसं आपलं पोलीस स्टेशन असतं तशा प्रकारे ते पोलीस स्टेशन तयार करतात आणि तशा प्रकारे ते पोलिसांची कपडे घालून सुद्धा बसलेले असतात आणि ते आपल्याला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलिंग करतात किंवा साधा व्हिडिओ कॉलिंग करतात आणि एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन ते सांगतात की तुमच्यावर केस केली आहे, तुमच्या घरामध्ये ड्रग्स आहे, तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आहेत, असं सांगून ते तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला जरा सुद्धा त्यांच्यावर डाऊट येत नाही, कारण ते पोलीस स्टेशन सारखं सेम त्यांनी तशा प्रकारचं ऑफिस बनवलेलं असतं। त्यांनी तशा प्रकारचा पोलिसांचा हुबेहूब ड्रेस सुद्धा घातलेला असतो। एखादा हुबेहूब पोलीस ऑफिसरच आहे असं आपल्याला या फोन आल्यावर व्हिडिओ कॉलिंगद्वारे वाटू लागतं। त्यामुळे ते आपलं पहिल्यांदा आधार कार्ड मागतात, त्यानंतर पॅन कार्ड मागतात, त्यानंतर आपल्या बँकेच्या डिटेल्स मागतात। सर्व काही डिटेल्स आपण भीतीपोटी त्यांना देऊन बसतो। मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, ही जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स ज्यावेळी ते मागत असतात त्यावेळी ते आपल्याला बोलण्यामध्ये आणि भिवून आपण त्यामुळे काय करतो बघा, आपली गुंतवणूक बघा, आपल्याला ते बोलण्यामध्ये काय करत असतात, त्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये गुंतवणूक करून ठेवत असतात, म्हणजे गुंतवून आपल्याला ठेवतात। आपल्याला काहीच कळण्याच्या आतमध्ये आपल्या बँकेचे खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्डचा क्रमांक, जो काय असे महत्त्वाचे डॉक्युमेंट बँकेचे सर्व काही बोलण्याच्या गुंतवणुकीमध्ये ते आपल्याकडून काढून घेतात आणि आपण पण भीतीमुळे सर्व काही कागदपत्रे त्या बोलण्याच्या गुंतवणुकीमध्ये आपण देऊन टाकतो आणि आपल्याला बोलत असतानाच आपल्याला अचानक बँकेचा एक SMS येतो ज्यामधून आपल्या खात्यावरील सर्व काही पैसे उडवले जातात। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, हा झाला पहिला प्रकार। तुम्हाला आता एखाद्या फसवणूक पोलिसाचा व्हिडिओ कॉलिंग जर आला, तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कॉलिंग तुम्हाला काय करतो व्हॉट्सअपवर शक्यतो येऊ शकतो। कधी कधी सायबर चोरटे आता हुशार झाले आहेत तर ते आपला साधा व्हिडिओ कॉल सुद्धा ते आजकाल करू लागले आहेत। तर ते पोलीस वेशामध्ये असतात, म्हणजेच पोलिसांच्या कपडे घालून बसलेले असतात। आपल्याला वाटतं खरोखरच पोलीस ऑफिसर आहे,
त्यामुळे आपण बँकेचे डिटेल्स, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमच्या बँकेचा खाते क्रमांक देऊन टाकतो आणि त्यामुळेच याच संधीचा फायदा घेऊन ते सायबर चोरटे आपल्या बँकेतील सर्व काही पैसे त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतात आणि अचानक ते फोन कट करून टाकतात। मित्रांनो बघा, आता तुम्हाला चुकून जर अशा पोलिसांच्या फोन जर तुम्हाला आला, पोलिसांच्या गणवेशाचा व्हिडिओ कॉलिंग जर आला, तर तुम्हाला आत्ताच सावधान व्हायचं आहे। मित्रांनो बघा, आत्ताच तुम्हाला काय करायचं आहे, सावधान व्हायचं आहे। आपले जे महाराष्ट्र पोलीस आहेत तसेच मुंबई पोलीस आहेत जे खाकी ड्रेसमध्ये असतात, तर ते अशा प्रकारे एकदम तुम्हाला कधीच साधा व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलिंग करत नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। कोणतीही पोलीस खाते तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स कधीच मागत नाहीत। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेची संबंधित माहिती ते तुम्हाला कधीच मागत नसतात। त्यामुळे लक्षात ठेवा, हा झाला फसवणुकीचा पहिला प्रकार। त्यामुळे तुम्ही पोलीस गणवेशात जर असा व्हिडिओ कॉलिंग जर तुम्हाला आला तर अजिबात उचलायचा नाही। मित्रांनो तुम्ही हे विसरू नका आता की तुम्हाला 5 नंबरवरून आलेले कॉल्स जे येतात तर ते कॉल्स तुम्हाला अजिबात उचलायचे नाहीत, अन्यथा तुमच्या बँकेचे खाते या 5 नंबरवरून आलेले कॉल्सवाले रिकामे करू शकतात। त्यामुळे तुम्हाला मी 5 नंबर सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला फसवणुकीचे 5 प्रकार आम्ही सांगत आहोत। त्यामधील एक प्रकार तुम्हाला समजून मी सांगितला आहे, आता तुम्हाला दुसरा प्रकार सांगत आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगत आहे। यामध्ये मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे फिशिंग स्कॅम नावाचा प्रकार आहे। यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं मित्रांनो की आजच्या आजमध्ये तुम्ही ई-KYC केली तर बरं, नाहीतर तुमचं बँकेचं खातं आता बंद केलं जाणार। आणि ते असे पण सांगतात की तुमची KYC दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पूर्ण होणार नाही। तर ते आता आम्ही एक लिंक पाठवतोय, त्या लिंकवरूनच तुम्हाला ही KYC पूर्ण करायची आहे असं ते फसवणूकदार म्हणतात। आणि आपण त्यावर लगेच विश्वास ठेवून आपण त्यांनी पाठवलेल्या त्या लिंकवर क्लिक करत असतो आणि त्यामुळेच हे फसवणूकदार त्या संधीचा फायदा घेऊन आपले बँक खाते रिकामे करू शकतात। तर लक्षात ठेवा मित्रांनो, दुसरा जो प्रकार आहे तो फिशिंग हॅकिंग म्हणजेच लक्षात ठेवा, यामध्ये मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असतात मोठमोठ्या कंपन्या, त्या कंपनीचा लोगो लावून तशा प्रकारे आम्ही कंपनीचे मॅनेजर्स आहोत असे भासवून तुम्हाला त्या कंपनीबद्दलची महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि ज्याच्या माध्यमातून तुमची महत्त्वाची जी डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स घेण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला ते त्यांच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये आपण गुंतलेलो असतो। त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही की आपण चुकीचं काहीतरी करतो आहोत आणि यामुळेच आपण आपले खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक त्यांना देत असतो। ज्यावेळी हे कॉल करत असतात अशा वेळी आपल्याला एका विशिष्ट प्रकारे बोलण्यामध्ये त्यांची बोलण्याची स्टाईल असते, तर त्यामध्ये आपल्याला ते अडकवून ठेवत असतात। त्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येत नाही की आपण नेमकं काय करतोय काय नाही, हे लक्षातच येत नाही, कारण त्यांची बोलण्याची पद्धतच तशा प्रकारे असते। आपल्याला लवकर लक्षातच येत नाही की आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय। त्यामुळे लक्षात ठेवा, यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही अनोळख्या नंबरवरून आलेल्या कॉल्सवर जर कोणी असे सांगितले की तुम्ही KYC करा नाहीतर तुमचे खाते बंद होईल, आजकाल असे प्रकार भरपूर घडत आहेत। तर त्यामुळे तुम्ही जर म्हटलं तुम्हाला कोण तर तुम्ही ई-KYC करा नाहीतर तुमचे खाते बंद होईल। त्यामुळे तसेच यामध्ये असे पण काही ठग सांगतात की आम्ही मोठ्या कंपनीमधून बोलत आहोत, तुमचे डॉक्युमेंट्स डिटेल्स पाहिजे। जर असे कोण तुम्हाला म्हणलं तर त्यांना कोणतीही डिटेल्स तुम्ही देऊ नका। आता आम्ही सांगणार आहे, लक्षात ठेवा, त्या 5 नंबरवरून कॉल्स जर तुम्हाला आले तर ते 5 नंबर कोणते आहेत बघा, तर ते तुम्हाला कधीही उचलायचे नाहीत। बघा मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फसवणुकीचे 2 प्रकार सांगितले, अत्यंत महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते 5 नंबर जे आहेत, ज्या नंबरवरून कॉल आलेले तुम्हाला कधी उचलायचे नाहीत, ते तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लकी ड्रॉ स्कॅम। बघा मित्रांनो, या घोटाळ्यात सायबर ठग लॉटरी किंवा लकी ड्रॉ बक्षीस जिंकल्याचा लोकांना मेसेज पाठवतात। बघा मित्रांनो, यामध्ये आता बक्षिसाच्या रकमेचे आमिष संदेशात या दिले जाते, त्यानंतर मोहात पडणारे लोक त्यावर लगेच क्लिक करतात। सायबर घोटाळेबाज रक्कम मिळवण्यासाठी 5 ते 10% कर भरण्यास सांगतात आणि अशा प्रकारे फसवणूक करतात। म्हणजे मित्रांनो, यामध्ये बघा, हे जे सायबर ठग असतात
तर ते आपल्याला फोन करून असे सांगतात की तुम्हाला 20 लाखाची 25 लाखाची लॉटरी लागली आहे आणि तुम्हाला GST म्हणून 5 ते 10 हजार रुपये लगेच भरावे लागणार आहेत। हे 5 ते 10 हजार रुपये भरल्यानंतर लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे 20 ते 25 लाख जे तुम्ही लॉटरीमध्ये जिंकले आहे तर ते तुम्हाला लगेचच जमा करू। मग काय होतं मित्रांनो, आपण एक लालसेपोटी 20 ते 25 लाख रुपये एकदम मिळतील या आशेने आपण 5 ते 10 हजार रुपये हे आपल्याला GSTच भरावी लागणार आहे आणि 20 ते 25 लाख रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आपण 5 ते 10 हजार रुपये द्यायला काय हरकत नाही असं समजून आपण हे 5 ते 10 हजार रुपये देऊन टाकतो आणि हे सायबर ठग आपला नंबर हे पैसे घेऊन ब्लॉक करून टाकतात आणि त्यामुळेच आपली अशा प्रकारे फसवणूक होते। तर तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा, आम्ही आता सांगणार आहे तुम्हाला की त्या 5 नंबरवरून तुम्हाला जर कॉल आले तर तुम्हाला अजिबात उचलायचे नाहीत मित्रांनो। कोणते ते 5 नंबर आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी तुम्हाला फसवणुकीचे 3 प्रकार आम्ही आता सांगितलेत, अजून 2 प्रकार सांगितले आहे ज्यामुळे तुमची कधीही फसवणूक होणार नाही मित्रांनो। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला 5 नंबर सांगतो जे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत, ज्यावरून कॉल आला तर तुम्हाला कधीही त्याला हात सुद्धा लावायचा नाही। बघा आता तुम्हाला 3 प्रकार सांगितलेत, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चौथा जो प्रकार आहे तो पार्सल घोटाळा प्रकार आहे। बघा, सायबर ठग यामध्ये लोकांना फोन करून फसवतात, त्यांच्याकडून एक पार्सल पाठवले जाते ज्यामध्ये ड्रग्स सापडल्याचे त्याचे पार्सल यंत्रणेने जप्त केले असा दावा करतात। या प्रकरणात त्यांना खूप मोठा दंड भरावा लागेल या भीतीने फसवणूक करणाऱ्यांना ते पैसे पाठवतात। बघा काय सांगितलंय, आता बघा आता जे काय असेल ते फसवणूकदार काय करतात, तुम्हाला एखादं तुमचं पार्सल आले म्हणतात, त्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले असे म्हणतात, ते आम्ही जप्त केले म्हणतात आणि तुम्हाला पैशांची मागणी करू लागतात। मग बघा काय होतं मित्रांनो, काय होतं की ते पार्सल तुमचंच आहे आणि कोणाला कळू नये असं म्हणून आपण ते पैसे पाठवतो आणि त्यामुळेच आपली फसवणूक होते। त्यामुळे मित्रांनो आपल्याला या 5 नंबरपैकी आता मी तुम्हाला 5 नंबर सांगणार आहे, हे 5 नंबरपैकी एका नंबरवरून असे कॉल्स येत असतात जे पार्सल आहे, जप्त तुमचं पार्सल करण्यात आले आणि त्या पार्सलवरती तुमचंच नाव आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इतका दंड भरावा तुम्हाला लागेल, अन्यथा तुम्हाला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात येईल अशी भीती तुमच्याकडून घातली जाते, तुम्हाला भीती घातली जाते आणि या भीतीच्या पोटी अनेक बँकेचे खातेदार त्यांना पैसे पाठवून आपली स्वतःची फसवणूक करून घेतात। अशा घटना 2024 मध्ये पण बऱ्यापैकी घडल्या आहेत। त्यामुळे कोणत्याही असल्या फसवणुकीशी तुम्ही बळी पडू नका। जे फसवणूकदार असतात तर ते आता आम्ही सांगणार आहे त्या 5 नंबरवरून सारखे कॉल करत असतात, तर ते 5 नंबर कोणते असणार आहेत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 4 प्रकार तुम्हाला फसवणुकीचे आता सांगितलेत, अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी सांगत आहे। तुम्हाला 5 नंबर सांगणार आहे। आता तुम्हाला 5वा प्रकार शेवटचा, फक्त आता तुम्हाला 2 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे। 5वा प्रकार तुम्हाला फसवणुकीचा सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 नंबर सांगतो, त्यातील तुम्हाला कोणत्याही नंबरवरून जर कॉल आला तर अजिबात तुम्हाला उचलायचे नाहीत। बघा आता 5वा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सोशल मीडियावर बदनामी। बघा मित्रांनो, सायबर चोर तरुणीच्या मदतीने यामध्ये लोकांचा छळ करत असतात, व्हिडिओ कॉल उचलतात। बघा तुम्हाला अचानक तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, व्हॉट्सअपवर असेल किंवा साधा व्हिडिओ कॉल असतो, तर त्यावरती तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात आणि तो व्हिडिओ कॉल तुम्ही उचलताच एक वेगळ्या अवस्थेमध्ये मुलगी दिसते तुम्हाला, असे आक्षेपार्ह व्हिडिओ कॉल रेकॉर्ड तिथे केले जाते। बघा तुम्ही कॉल उचलला तर लगेचच ते तिथं रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर रेकॉर्डिंगच्या मदतीने घोटाळेबाज त्यांना लक्ष करतात आणि बदनामीची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात। आता बघा मित्रांनो, या प्रकरणामध्ये असंख्य लोक असे तरुण लोक अडकून पडतात। खूप वेळा असे अडकल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत। ते म्हणजे आपल्याला एखाद्या मुलीचा आता व्हिडिओ कॉलिंग येत असतो आणि मुलीचा व्हिडिओ कॉलिंग आल्यावर आजकाल सर्रास तरुण लोक जे असतात तर ते सर्वच म्हणा सर्वच्या सर्व लोक हे कॉल आता लगेचच उचलतात आणि हा कॉल उचलला काय होतं की तुमचा व्हिडिओ कॉलिंगवर रेकॉर्ड तिथे केलं जातं आणि लगेचच तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्येच तिकडून एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन येतो आणि त्यामध्ये तो पोलीस अधिकारी म्हणतो, मी असा अधिकार आहे, तू एखाद्या मुलीला विशिष्ट प्रकारे आणि विशिष्ट अवस्थेत व्हिडिओ कॉलिंग करून तुम्ही छेडछाड केली आहे, अशा प्रकारचा आरोप तुम्हाला केला आहे असं सांगितलं जातं आणि लगेचच म्हणलं जातं की आम्ही तुमच्यावर आता गुन्हा दाखल करत आहोत, ही मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आहे, अशा प्रकारची तुम्हाला धमकी दिली जाते।
तू आत्ताच्या आत्ता एवढा दंड भर, अन्यथा तुला आता अटक करण्यात येईल, आपण पण भीतीपोटी त्यांना पैसे पाठवतो, अशा प्रकारे आपली याद्वारे फसवणूक होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सावध राहायचं आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला 5 जे नंबर सांगणार आहे तर ते नंबर ओळीने सांगतो, सर्वांनी ते लक्ष देऊन बघा। आता 5 नंबर तुम्हाला मी सांगतो, त्यावरून जर तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला कधीच तो कॉल उचलायचा नाही। मग तो नंबर कोणते आहेत सर्वांनी ते लक्ष देऊन बघा। आता सर्वांनी ते लक्ष द्या। आता या नंबरवरून चुकूनही कॉल रिसीव करू नका, म्हणजेच उचलू नका। दूरसंचार विभागाच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय फसव्या कॉलपासून सावध राहा असे म्हटले आहे, ज्याद्वारे तुम्हाला 5 नंबर दिले आहेत। या 5 नंबर तुम्हाला सांगतो व्यवस्थित बघा। आता जो तुम्हाला अननोन कॉल येतो, म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला अनोळख्या नंबरवरून कॉल येतो, त्या नंबरच्या सुरुवातीला तुम्हाला +77 असं लिहिलेलं असतं। बघा इथे लक्ष देऊन बघा, तुम्हाला +77 म्हणजे +77 असं तुम्हाला अनोळख्या नंबरच्या बरोबर सुरुवातीला असं जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला अजिबात हा कॉल उचलायचा नाही। त्यानंतरचा दुसरा नंबर आहे तो म्हणजे तुम्हाला +89। मित्रांनो लक्षात ठेवा, +89 तुम्हाला अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला +89 जर दिसलं तर तुम्हाला अजिबात तो कॉल उचलायचा नाही। त्यानंतर +85 बघा, +85 असं जर तुम्हाला अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला जर दिसलं तर तुम्हाला अजिबात उचलायचं नाही। त्यानंतर +86 बघा काय सांगितलंय, +86 जर तुम्हाला सुरुवातीला दिसलं, अनोळख्या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला प्रश्न पडत असतो की आम्ही अनोळख्या नंबर आमच्या नातेवाईकात सुद्धा असू शकतो, मग उचलायचं का नाही असा प्रश्न पडतो। तर त्यावेळी काय सांगितलंय, तुम्हाला हे 5 नंबर दिलेत लक्षात ठेवा। तर +77 +89 +85 +86 +84 जर तुमच्या अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला तर तुम्हाला हे जर नंबर तुम्हाला आढळून आले तर तुम्ही अजिबात त्या ठिकाणी तुम्हाला उचलायचे नाहीत। मग तुम्ही म्हणाल की आम्ही कोणते कॉल उचलायचे, बघा आपल्या भारताचा जो क्रमांक आहे तो +91 असं सुरुवातीला तुम्हाला असतं। अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला तुम्हाला +91 असं दिसलं तरच तुम्हाला कॉल उचलायचा आहे। जर तुम्हाला +77 +89 +85 +86 +84 असं जर तुम्हाला अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला तुम्हाला जर दिसलं तर अजिबात हे कॉल्स तुम्हाला उचलायचे नाहीत। कारण का उचलायचे नाहीत तर ते बाहेरच्या देशातील कॉल्स असतात। तर बाहेरच्या देशातील या कॉल्सचा तुम्हाला पुढील नंबर जो आहे तर तो असा असतो, आणि आपल्या देशाचा म्हणजे भारताचा जो क्रमांक आहे तर तो +91 ने सुरुवात होते। सुरुवातीचा नंबर जर +91 असेल तरच तुम्हाला तो अनोळख्या नंबरचा कॉल उचलायचा आहे, अन्यथा बाकीचे कॉल्स तुम्हाला मी सांगितलेले अजिबात उचलायचे नाही। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।